सकाळ झाली आहे. चला आजचे कामं बघू. ते लिओ शेटला जरा फिरून आणूयात. लिओ आता शॉपवर जायचा टाईम झाला आहे. आजचा लाईनअप थोडा वेगळा आहे, थोड्या वेळाने सांगालच. गाडी पण कोल्ड स्टार्ट होती आहे. 2 मिनटात कोल्ड स्टार्ट झाली की निघायचं. कितीही घाई असू गाडी कोल्ड स्टार्ट झालीच पाहिजे. कस्टमर सकाळपासून थांबलेले. सोलापूरवरून कस्टमर आलेले. निखिल कस्टमर अटेंड करतोय. जाऊयात लवकर आपण. महाबळेश्वरचा प्लॅन इकडंच. 4 डिलेवरी दिले. ही अजून एक AMTची डिलेवरी. हे वैजीनाथवरून आले, परळीवरतून. त्यांचे मामा आहे. हे आता ही शेवटची 4थी डिलेवरी आपली MT 15ची. बाकी कसे खुश? मस्त खुश आहे. दुकानचे काम आवरले. आता इकडं MRFचं शोरूम आहे, तिकडं आलो आहे. आपली थारची व्हील अलाइनमेंट करायला, कारण उद्या आपण कोकणला निघायची अचानक ठरलं आहे. तर इकडं आलो. याची क्वालिटी 1 नंबर आहे, बघू शकता काम. बघा आता हे पहा काम करतोय तो बिचारा. हे पहा कसे बघताय त्याला. बघा आता काय कसं म्हणायचं बरं, काय करायचं आता. काय बघा काय जीव काढू कष्ट करतोय तिकडे खाली. तिकडे बघा कोकणचा प्लॅन शॉप आवडताना निखिल शेटने ठरवला. बघा ना आता काय इथं चालले आता उद्या कोकणला. मग व्हील अलाइनमेंट झाली आहे, बघू शकता. अविनाश सर आहे आपल्या सगळ्या MRFच्या जेवढ्या पण टायर वगैरे चेंज करतो 2 व्हीलरच्या यांच्या शोरूममध्ये होते. शेवळवाडीमध्ये यांचं MRFचं आउटलेट आहे, बघू शकता आपण. कारची व्हील अलाइनमेंट, 2 व्हीलरचे सगळ्यांचे टायर वगैरे सगळे एकदम प्रॉपर भेटतं यांच्याकडं. जाऊ आता. सकाळी आवरले, उठलोय. आत्ताशी आले हे सगळे. 5चा निघायचा प्लॅन होता, 7 वाजले. कुठून आले बघा हे दोघे. बा हे एक येड, याला यायचं इकडं कोकणात म्हणे आमच्यासोबत. बसला का गाडीत बसायचंय का? काय म्हणतोय मी. गाडी इकडे पार्क केली आपण. चला कोकणात आलोय आपण आत्ताच. कसं वाटतोय आले आता, थोडा एन्जॉय करूया. इकडे मारा रे. नेक्स्ट टाइम. वातावरण एकदम चिल्ड आहे इकडे. संध्याकाळचा टाइम झालाय. एकदम मस्त वातावरण इकडं. रिलॅक्स आणि शांत माइंड होतो इकडं अशा शांत जागेवर फिरायला आल्यावर. शकता एकदम शांत वातावरण आहे, एकदम चिल. गँगचे कार्यकर्ते बघू शकता. इकडं मॅनेजर निखिल आहे आपले. दुसरे मॅनेजर मयूर बसलेले इथं. मस्त एन्जॉय करताय मुलं. काय होतं नुसते काम करून पण बोर होऊन जातो. आणि थोडं लाईफमध्ये एन्जॉय पण पाहिजे. त्यासाठी फिरायला आलो इकडं. तू कोकण पार्क केली आहे. चला आपण आलोय दिव्यागर बीचला. बघू शकता एकदम क्लीन आणि खूप सुंदर बीच आहे. कुठलाही कचरा नाही, काय नाही. एकदम शांत क्राऊड आणि शांत बीच आहे, बघू शकता आपण. मला काकू भेटलाय. चला मोदक खाऊ. आलो आणि मोदक नाही खाले तर काय मजा आहे बरं. मोदक घेतले आपण, बघू शकता. वातावरण पण एकदम चिल्ड, एकदम शांत. कोल्या काकू आहे बघा कशा उन्हामध्ये बिचारा मोदक विकताय इकडे बीच वरती. शांत समुंदर, एकदम एन्जॉय चालू आहे सगळा. पूर्ण गणपती मंदिर बघू शकता. एकदम मस्त आहे इथलं वातावरण, एकदम शांत आहे. दिव्यागर बीचवरतून आवरलंय. आता श्रीवर्धनकडे चाललोय. जाता गणपतीचे दर्शन वगैरे झालंय. तिथं पेढे वगैरे घेतले. इथं तुम्हाला दाखवतो. मंदिर आहे बघू शकता आपण. आणि इथं साईडला यांचा एक पेढ्याचा स्टॉल आहे. मस्त पेढे भेटतात यांच्याकडं. हरिहरी शोरला बाय भेटू. रस्त्यातच थांबले. काय आवडले बघूयात जरा. एकदम मस्त बोटी वगैरे उभे आहे. आता यांना फोटो काढायचे. एक पोचला, बाकीचे कुठं राहिले रे. आले एक 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 करून आता सगळे चालले बरोबर. आलोय. सनसेट बघू शकता एकदम मस्त चालू, एकदम भारी आहे. चला जाऊया. बीचला आलोय बघू शकता. ते पार्क केले इथं. चला
आनंद घेऊयात बीचचा इकडच्या. आज खूप जास्त फिरणं झालं आहे. दिव्यागरवरतून श्रीवर्धनवरतून अजून 2-3 बीच केले. त्यानंतर वेळास बीचला गेलो. तिथं खूप जास्त टाईम गेला. तिकडून परत श्रीवर्धनला आलो. श्रीवर्धनला येता येता रात्रीचे 8-9 वाजले होते आणि 9 वाजले तर खूप लेट झालं. तर मग असं ठरवलं की परत दिव्यागरला यायचं. दिव्यागरला आलो, जेवण वगैरे केलं. आता इथंच थांबणार आहे. काय आहे की रात्रीची ट्रॅव्हलिंग नको, कारण मुलं आहे आणि डिस्टन्स पण खूप जास्त आहे. त्यामुळं आता असं ठरलं आहे की उद्या पुण्यासाठी निघायचं सकाळी. चला भेटूयात. सकाळी सकाळी उठले, नाश्त्याची चालू आहे तयारी. नाश्ता झाला की निघायचं पुण्यासाठी. होम हॉटेल बघू शकताय. इथं जेवणाची क्वालिटी एकदम चांगली आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास येऊ शकता तुम्ही माझ्या गॅरंटीवर. त्यांना मुळशी लेकपाशी एक स्पॉट भेटला आहे, तिथं थांबले. थार घेतल्याचे फायदे बघा. हिल कंट्रोल लावला आहे. गाडी आपोआप घेऊन चालली आहे खाली. काहीच नाही करत आहे. ना एक्सलेटर देतो हे, ना क्लच दाबतो हे, ना काहीच नाही. सगळं तिच्यात मनाने चालू आहे. कोकण फिरून परत पुण्याला आलोय. खूप जास्त फिरणं झालं. येता कोकणवरतून खूप लेट पण झालं. ट्रिप खूप मस्त होती आणि आम्ही विकेंडला नव्हतो गेलो. त्यामुळे एक जरा चांगलं झालं की आम्हाला जरा बीच थोडे मोकळे भेटले आणि खूप एन्जॉय करायला पण भेटला. शांत वातावरण होतं. विकेंडला खूप गर्दी असते आणि विकेंडला नाही गेलेलंच जरा चांगलं असतं. ओके, उद्यापासून परत आपलं काम चालू, शॉप चालू, कस्टमर चालू.